शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी. 65 लाखांवर कर्ज खात्यांना 36,585 कोटींची कर्जमाफी. 56 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ. मात्र विधान परिषदेची निवडणूक असल्याने घोषणा केली जाणार नाही. एकनाथराव शिंदे नावाचं ओझं ते खांद्यावरून उतरण्याचा मार्ग भाजपा शोधतो, ही गोष्ट खरी आहे. शिवसेना युबीटीचे नेते भास्कर जाधव यांची एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका. प्राजक्त तनपुरेंप्रमाणे जयंत पाटलांचंही मन परिवर्तन होऊ शकतं. भाजपमध्ये सर्वांनाच न्याय दिला जातो. रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य. अब्दुल सत्तारांच्या मुलाला अर्ज मागे घ्यावाच लागेल. 4 तारखेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. समीर सत्तारांच्या बंडखोरीवर रावसाहेब दानवेंचा दावा. दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात. अब्दुल सत्तारांचा पुनरुच्चार. समृद्धी महामार्गावर सत्तार आणि अंबादास दानवेंची गळाभेट. ज्यांना महायुतीमध्ये गेल्याचा पश्चाताप झाला असेल त्यांनी मातोश्रीवर यावं. संजय राऊतांची अब्दुल सत्तारांना खुली ऑफर. मुलाला राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्यानंतर माजी खासदार संजय काकडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, तर विक्रम काकडेंचा अर्जही वैध. महायुतीमधील राष्ट्रवादी सेनेची अवस्था दात नसलेल्या वाघासारखी. रोहित पवारांनी शिंदेंची सेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुनावलं. मंचरमध्ये कांद्याच्या प्रश्नावरून रोहित पवारांच्या नेतृत्वात मवियानं केलं आंदोलन. रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडलं. अभिषेक बॅनर्जीसह टीएमसीच्या नेत्यांविरोधातील हल्ल्याचा पश्चिम बंगालमध्ये निषेध. ममता बॅनर्जीही आंदोलनात सहभागी. तमिळनाडूमध्ये भाजपला मोठा धक्का. के अण्णामलाईंनी दिला राजीनामा. 5 पानी राजीनामा सत्र सादर केल्याची सूत्रांची माहिती. सध्या एक मोठी बातमी पाहूयात. के अण्णामलाईचा भाजप अध्यक्षांकडे राजीनामा आपण पाहतोय. सर्वात मोठी बातमी आताची सध्याची, के अण्णामलाई यांनी भाजप अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिलेला आहे. राजकीय वर्तुळातली ही सर्वात एक मोठी घडामोड आपण पाहतोय. के अण्णामलाई यांनी भाजप अध्यक्षांकडे त्यांचा राजीनामा सुपूर्द केलेला आहे. याबाबत त्यांनी राजीनाम्यामध्ये काय कारण दिलेलं आहे ते पुढे येईलच. मात्र 5 पानांचा राजीनामा आहे त्यांचा आणि त्यांनी हा भाजपच्या अध्यक्षांकडे सुपूर्द केलेला आहे. तामिळनाडूच्या राजकारणातली ही एक मोठी घडामोड सध्या समोर आलेली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपचे माजी तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे 5 पानी राजीनामा पत्र सादर केलेलं आहे. राजीनाम्याच्या पत्रातील नेमका मजकूर अद्याप समोर आलेला नाही आहे. या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून. प्रशांत, राजीनामा देण्यात आलेला आहे, काय कारण असावं या राजीनाम्याचं? तामिळनाडू राजकारणामध्ये सगळ्यात मोठी घडामोड आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय जनता पक्षाचे माजी तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे 5 पानाचं राजीनामा पत्र सादर केलेलं आहे. आपल्याला माहित असेल की राजीनाम्याच्या पत्रामध्ये नेमकाच मजकूर जर समोर आला नसला तरी तिथल्या ज्या राजकीय भूमिकेबाबत तर्कवितर्क नोंदवण्यात आलेले आहेत. महत्वाचं म्हणजे जर बघितलं, गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घडामोडी तामिळनाडूमध्ये घडल्या आणि त्रिभाषा सूत्रावरून प्रचंड विरोध तामिळनाडूमध्ये होतोय आणि त्याला देखील बघितलं जात आहे की के अण्णामलाई यांचा देखील त्याला विरोध होता. त्याच पार्श्वभूमीवरती त्यांनी ही राजीनामा दिल्याची माहिती पुढे आलेली आहे. स्टुडिओ मात्र त्यांनी त्यांची नाराजी होती ती याआधी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केलेली होती का? ज्या सध्याच्या घडामोडी सुरू आहेत त्यांनी थेट अशा प्रकारे राजीनामा देणं हे सध्या राजकीय वर्तुळातलं सर्वात मोठं एक त्यांचा निर्णय असावा किंवा भूमिका असावी, त्याला कसं बघितलं जाते तिथे आता राजकारणात?
महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर ज्यावेळेस त्रिभाषा सूत्र केंद्र सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आलं होतं त्यावेळेस प्रचंड विरोध यांनी दर्शवला होता आणि सोबतच AIADMK सोबत भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने युती केलेली आहे त्या युतीला देखील के अण्णामलाई यांचा जोरदार विरोध होता. कारण की AIADMK ने ज्या पद्धतीनं घडामोडी केल्या होत्या ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करताय अशा त्यांच्या तक्रारी होत्या. या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे के अण्णामलाई नाराज होते आणि त्यांनी आता ज्या पद्धतीनं तामिळनाडूमध्ये सत्ता संघर्ष सुरू आहे आणि सत्ता बदल झालेला आहे त्या सत्ता बदलानंतर नवीन भूमिका घेण्यासंदर्भात जर बघितलं तर तलपती विजय यांच्यासोबत संपर्कात आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानंतर त्यांनी तो राजीनामा दिल्याची माहिती पुढे येत आहे. नक्कीच नितीन नवीन हा राजीनामा स्वीकारतात का पाहावं लागेल. तुर्तास धन्यवाद प्रशांत आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढे एक सविस्तर बातमी पाहूया. वांद्रे पूर्वेतील गरीबनगर परिसरातील अतिक्रमण हटवलं आणि त्यानंतर प्रवाशांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र मोकळ्या झालेल्या जागेवर आता रिक्षा चालकांनी अनधिकृत थांबे निर्माण केल्यानं प्रवाशांची गैरसोय वाढली आहे. बस थांब्यालगतच आणि रस्त्याच्या कडेला रिक्षा उभ्या राहत असल्यानं बेस्ट बसना थांबण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाहीये. परिणामी प्रवाशांना रस्त्यावर उभं राहून बसमध्ये चढावं लागतंय आणि अपघाताचा धोका त्यामुळे वाढलाय. दरम्यान वाहतूक कोंडी, बेशिस्त पार्किंग आणि शेअर रिक्षांच्या मनमानीमुळे नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीनं कारवाई करावी अशी मागणी केली आहे. मी सध्या बांद्रा ईस्टमध्ये आणि माझ्या डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता हे आहे गरीबनगर, जे आता डिमॉलिश म्हणजेच थोडं कारवाई गरीबनगरवरती झालेली आहे. आणि त्यानंतर खरं तर सर्वांना वाटलं होतं की इथे मोकळा श्वास घेतला जाईल, पण वांद्रे ईस्टची किंवा पूर्वची जी परिस्थिती आहे ती अजूनही कुठेतरी तशीच आपल्याला दिसते. माझ्या मागे तुम्ही हा पाहताय हा आहे बसस्टॉप. हा बेस्टचा बसस्टॉप आहे. मुळात ह्याची दुर्दशा झाली हा भाग वेगळा, पण हा बसस्टॉप आहे. इथे बस येऊन थांबणं अपेक्षित असतं, पण इथे बस थांबू शकते का? आपण माझ्या उजव्या बाजूला पाहू शकतो की रिक्षा स्टँड आहे इथे आणि त्याच्यामुळे बस जी आहे ती बस अशी या बसस्टॉपच्या जवळ जी आहे ती येऊ शकत नाही. आपण रिक्षाला काकांशी आपण विचारूया तर आरामात जे आहेत ते रिक्षा लावून बसलेले आहेत. भाईजान एक बात पूछनी थी. आपने अभी ऐसा ऑटो लगाया यहाँ पर, बस कैसा खड़ा रहेगा? बस यहाँ से जाएंगी ना सर. वो अभी ये छोड़ा है बच्चे लोग को, तो फ़ोन आया तो फ़ोन रिसीव कर रहा हूँ मैं. हाँ, इसके लिए थोड़ा सा होना चाहिए ना, बस स्टॉप तक जानी चाहिए ना. बस यहाँ पे आएंगी ना सर. बस यहाँ पे नहीं आती सर, यहाँ पे रुकती है, यहाँ से जाती है टर्मिनस सर. अच्छा अभी मैंने भाड़ा छोड़ा हूँ. अच्छा, आपण पाहतोय त्यांचं असं म्हणणं आहे की बस इथून जाते. आता ही एक समोरून आपण पाहतोय की बस जी आहे ती आलेली आहे आणि बसस्टॉपच्या जवळ जाणं अपेक्षित असतं बसने. ती बस जाऊ शकत नाही, बस इथेच थांबेल. आणखी एक आपण पाहिलं तर सध्याची परिस्थिती ही आहे की तुम्ही कुठेही मागे पुढे हटू शकत नाही, कारण की रिक्षा तुम्ही जाल तिथे रिक्षा येते. अजून एक तुम्हाला पुढे जाऊन मी व्हिज्युअल्स दाखवतो की जे अतिक्रमण तोडलं, हा फुटपाथ आहे इकडे आणि फुटपाथच्या वरच्या साईडला जे होतं ते अतिक्रमण होतं आणि माझ्या मागे तुम्ही या साईडला पाहू शकता की कशा प्रकारे रिक्षा त्या फुटपाथच्या देखील वर जाऊन तिथे लावण्यात आलेल्या आहेत. खरं तर ही जागा जी आहे ती रिक्षा स्टँडची नाही आहे, हा रस्तासुद्धा नाही आहे, ही जागा आहे रेल्वेची जागा आहे, प्रशासनाची. आणि आपण पाहतोय की कशा प्रकारे फुटपाथच्या वरच्या साईडला देखील ज्या आहेत त्या रिक्षा उभ्या करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी खूप जास्त कोंडी या संपूर्ण जे आहे ते वांद्रे पूर्व या स्टेशनच्या बाहेर होताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थात इथे अजून काही महिन्यांनी काही वर्षांनी बांद्रा वेस्टला जसा कॉरिडॉर आहे रिक्षासाठी बसेससाठी तसाच इथे तयार होणार आहे. पण तोपर्यंत जर आपण इथे पाहिलं तर अशाच प्रकारे इथे जे आहे ते रिक्षा स्टँड इथे लावलं. आप कौन? किस लिए बना रहे हो ये वीडियो? आप कौन? किस लिए बना रहे हो? अरे बेटा आप कौन? बना किस लिए रहे हो? सवाल ये बता देंगे. आप ट्रॅव्हल करते हो यहाँ से? नहीं. हां नाही. तर अशी सध्या इकडची संपूर्ण परिस्थिती आहे आणि आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात जी आहे ती वाहतूक कोंडी इथे होते. आपण एक काम करू, आपण काही 2 मिनिट आहे इथं कोण बोलायला अर्थात तयार नाही आहे. लोक बोलायला थोडंसं घाबरत असतील कदाचित, पण हेच सध्या इकडचं वास्तव आहे. आणि आपण पाहतोय की कशा प्रकारे इथे रिक्षाच्या नावाखाली, रिक्षा स्टँडच्या नावाखाली जी आहे ती वाहतूक कोंडी किंवा कोंडी करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी ही अर्थात सुधारलं गेलं पाहिजे, कारण की फ्री मूव्हमेंट जर असेल तर कुठेतरी ट्रॅफिक जे आहे ते कमी होत असतं. त्याच्यामुळे आता यावरती काय उपाय शोधला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश यांच्या समी संकेतवर न्यूज 18 मराठी, मुंबई.